उत्तर प्रदेशमधील प्रयागराज येथे 144 वर्षानंतर महाकुंभाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि 29 जानेवारी मौनी अमावस्येच्या दिवशी महास्नान आहे आणि त्या ठिकाणी मोठी गर्दी झाली होती आणि त्या गर्दीमध्ये चेंगराचेंगरीत काही भाविकांचा मृत्यू झाल्याचं देखील आपल्याला माहिती मिळाली आहे। आपल्यासोबत मंत्री गिरीश महाजन आहेत, त्यांनी देखील नाशिकमध्ये यशस्वी असं कुंभमेळ्याचं आयोजन केलं होतं। भाऊ, त्या ठिकाणी चेंगराचेंगरी झालेली, आज मौनी अमावस्या होते आणि मोठं महास्नान त्या ठिकाणी होतं। खरं अतिशय दुःखद अशी घटना आहे, पण आज कुंभमेळा आहे, आज मोठं स्नान त्या ठिकाणी होतं आणि खूप मोठी गर्दी, म्हणजे अपेक्षाही नसेल एवढी गर्दी, कोट्यावधी लोक भाविक त्या ठिकाणी जमलेत आणि त्या ठिकाणी चेंगराचेंगरी झाली। त्यामुळे 10 तिथे जे भक्त आहेत ते त्या ठिकाणी मृत्युमुखी पडलेले आहेत। अतिशय दुःखद घटना आहे। खरं म्हणजे आता पुन्हा आपल्याकडे नाशिकचा कुंभमेळा होतो आहे, त्या धर्तीवर आपल्यालाही सुरक्षा अधिक नीट ठेवावी लागेल, सगळी नियोजन अतिशय व्यवस्थित करावं लागेल, कारण तिथे तर जागा खूप मोठी आहे आपल्यापेक्षा। मी सांगेल की 25 पट 50 पट मोठी जागा उत्तर प्रदेशमध्ये त्या ठिकाणी कुंभाला आहे। आपल्याकडे जागाही छोटी आहे, कुंड सुटले छोटे आहेत, मग त्र्यंबकेश्वरचं असेल किंवा रामकुंड असेल, अतिशय छोटी जागा आहे, पण त्यातही आपल्याला नियोजन करावं लागतं। गेल्या वर्षीसुद्धा आपण गेल्यावेळी 12 वर्ष 10 वर्षापूर्वी अतिशय सुंदर असं नियोजन झालं, तिथे कुठेही चेंगराचेंगरी झाली नाही, कुठे कुठे मिसप्लेस झालं नाही, कुठे जीवितहानी झाली नाही। त्याच्या आधीसुद्धा आपल्याकडे चेंगराचेंगरी होऊन अनेक जण भक्तगण मृत्युमुखी पडलेले होते। पण आता आम्ही मुद्दामून सगळ्या अधिकाऱ्यांची टीम, जो 50-60 अधिकाऱ्यांची टीम, ते सगळे या प्रक्रियेमध्ये राहणार आहेत। अगदी सगळे पोलीस अधिकाऱ्यांपासून रेव्हेन्यूचे असतील, कॉर्पोरेशनचे असतील, सर्वजण आम्ही ही सगळी व्यवस्था बघायला त्या ठिकाणी आता जवळपास 6-7 तारखेला काहीतरी आमचं नियोजन होतं आहे, त्या दिवशी आम्ही त्या ठिकाणी जाणार आहोत। 2-3 दिवस थांबून त्या ठिकाणची सगळी व्यवस्था त्यांनी कशी ठेवलेली आहे, कारण अतिशय अद्ययावत अशी व्यवस्था त्या ठिकाणी ठेवली गेलेली आहे। तिचा अभ्यास करून की आपल्याकडे नाशिकला काय करता येईल, अधिक चांगला कुंभ कसा करता येईल, सुरक्षित कसा करता येईल, आरोग्यदायी कसा करता येईल, यासाठी आमचा प्रयत्न आहे। आणि म्हणून आम्ही 3 दिवस कुंभला उत्तर प्रदेशमध्ये त्या ठिकाणी जाणार आहोत। भाऊ, त्या ठिकाणी आपण जर बघितलं तर आता विरोधक आरोप करतात की त्या ठिकाणचं नियोजनावर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलेलं आहे। मला वाटतं अतिशय सुंदर नियोजन, म्हणजे असं कधीही नसेल इतकं सुंदर नियोजन त्या ठिकाणी झालेलं आहे, केलेलं आहे। पण दुर्दैवाने ही घटना घडली। घटना घडायला की फार काळ वेळ लागत नाही, अचानक केव्हा एखाद्या वेळेला काय होईल। मागच्या वेळेला कोणी नुसते असे साधूंनी पैसे फेकले आणि लोक ते खाली वाकले आणि त्या चंगरेसंगरीमध्ये लोक गेले, अशी एखादी ॲक्शन असा होऊ शकतो। तो झालेला आहे दुर्दैवाने, तो व्हायला नको होता, पण तो दुर्दैव झालेला आहे। त्यामुळे त्याचं राजकारण न करता कोट्यावधी लोक त्या ठिकाणी एकत्रित झालेले आहेत। असं असताना ही घटना घडली, दुर्दैवीच आहे, पण मला असं वाटतं की त्याचं राजकारण करू नये। मी अनेक लोकांना विचारलं, तिथे आलेल्या लोकांनी मला सांगितलं की इतकं सुंदर नियोजन आणि इतकं सहकार्य सगळं पोलीस दलाचं, रेल्वेच्या सगळ्या लोकांचं या ठिकाणी आहे की असं आपण कल्पनाही करू शकत नाही, असं आपल्या जिल्ह्यातल्या, आपल्याच महाराष्ट्रातल्या लोकांनी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे। पण दुर्दैवाने ही घटना घडली, हे तेवढंच खरं आहे। त्यामुळे याच्यामध्ये राजकारण न करता हे अधिक सोयीचं कसं होईल, चांगलं कसं होईल, सुरक्षित कसं होईल, यासाठी सगळ्यांनी मिळून हा प्रयत्न केला पाहिजे। यात राजकारण आणण्याचा कुठे प्रश्नच येत नाही। भाऊ, आपण जाणार आहेत का प्रयागराजच्या कुंभमेळ्याला? निश्चित बहुतेक 7 तारखेला आम्ही त्या ठिकाणी जाणार आहोत। 3 दिवस सर्व अधिकाऱ्यांना घेऊन, अतिशय वरिष्ठ अधिकारी, प्रधान सचिव आहेत, आमचे कमिशनर आहेत, रेव्हेन्यूचे आहेत, पोलीस कमिशनर, SP, DCP, सगळे नियोजनातले अधिकारी, आम्ही सगळेजण त्या ठिकाणी जाणार आहोत आणि तिथला थोडा अभ्यासही करणार आहोत। कारण आपल्यापेक्षा खूप 5 पट 6 पट मोठा हा कुंभ त्या ठिकाणी असतो, गर्दी त्या ठिकाणी असते। त्यामुळे आपल्याकडे यावेळेला गेल्या वेळेपेक्षा दुप्पट गर्दी होईल, मला असं वाटतं दुप्पट होईल, तिप्पट होईल, मोठी गर्दी यावेळेला होणार आहे। कारण आता सध्या भाविकांचा गर्दी खूप वाढत चाललेली आहे, ओढा खूप वाढत चालला धार्मिक काही कार्यासाठी। मला वाटतं त्यामुळे आपल्यालाही नियोजन आहे अतिशय व्यवस्थित करावं लागणार आहे। आणि म्हणून तिथे त्यांनी काय काय केलं आहे, त्यांच्या चांगल्या गोष्टी, तिथल्या काही सिस्टीम त्यांनी काय केलेल्या आहेत, तिथले वेंडर कोण आहेत, त्यांना भेटून या ठिकाणी आपण निश्चित चांगला कुंभ याही वेळेला नाशिकला करू। सचिन गोसावी, पुढारी न्यूज, जळगाव।